मुंबईमध्ये पुढचे 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती। काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार। पश्चिम आणि हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने, तर मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसाची दमदार बॅटिंग, तर पालघर, वसई, विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पुन्हा अतिवृष्टी, 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद। चांदोली धरणातून 1649 क्युसेकने वारणा नदीत पाण्याचा विसर्ग। भंडाऱ्यात मागच्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी, दमदार पावसामुळे भातशेतीच्या कामांना वेग, पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। नंदुरबारच्या शहादा शहरात जोरदार पाऊस, शहरातून जाणाऱ्या पाटचारीचं पाणी शिरल्यानं शहादा न्यायालयाला तलावाचं स्वरूप, न्यायाधीशांच्या निवासस्थानामध्ये गुडघावर पाणी, न्यायालयाचं कामकाज पूर्णतः ठप्प। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान, तर चकमकीमध्ये पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी। गडचिरोली पोलिसांना राज्य सरकारकडून 51 लाखांचं बक्षीस जाहीर, गडचिरोलीतील कार्यक्रमात पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। 12 माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या C60 जवानांना मुख्यमंत्र्यांची शाबासकी, गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि स्पेशल IG संदीप पाटील यांच्या C60 युनिट प्रमुखांना मुख्यमंत्री शिंदेंनी फोन करत कौतुक केले। वाघनख साताऱ्यात दाखल, 19 जुलैला ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सातारकरांना ही वाघनख पाहता येतील। वाघनख सातारा, कोल्हापूर, मुंबईसह नागपूर आणि दिल्लीतील शासकीय वस्तू संग्रहालयात ठेवली जाणार। शिवभक्तांना वाघनख पाहता यावी यासाठी राज्य शासनाचा निर्णय। पश्चिम महाराष्ट्रात झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये वाढ, पुणे, कोल्हापूर आणि नगर परिसरात 28 रुग्णांची नोंद। नाशिक पालिकेच्या छतावरच डासांची उत्पत्ती होत असल्याचं समोर, त्यामुळे आता महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष। मुंबई गोवा महामार्ग आज आणि उद्या दुपारी 12 ते 4 दरम्यान बंद राहणार। कोलाड येथील पुई म्हैसदरा पुलाचे गर्डर बसवण्यासाठी महामार्ग बंद असेल। विद्यापीठांच्या कॅन्टीनमध्ये समोसे, नूडल्स सारख्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी येणार, UGCनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहे। खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त, सरकारी यंत्रणांना जबाबदार धराव, याचिकाकर्ते अॅडव्होकेट ठक्कर यांची हायकोर्टाला विनंती। कौटुंबिक हिंसाचाराचा खटला कुटुंब न्यायालयात चालवायचा की न्यायदंडाधिकारी न्यायालयात, हा महिलेचा अधिकार, कौटुंबिक हिंसाचाराबाबत मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा। राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार, लोकसभेत उमेदवारी न मिळालेल्या माजी मंत्र्यांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। भाजप कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हा प्रमुख अशा 60 जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय बैठकीत होण्याची शक्यता। शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका घेणार। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची बैठक घेणार।
ठाकरे गटाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 दिवस निष्ठा यात्रा काढली जाणार। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार। मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। त्यामुळे 3 महिन्यांसाठी मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता। भाजप हा गाजर दाखवणारा पक्ष, त्यामुळे कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही। ज्यांनी जॅकेट शिवून ठेवलेत त्यांनी ते दुसरे कोणाला तरी देऊन टाकावं, अंबादास दानवेंची टीका। नवाब मलिक यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। नवाब मलिक अपक्ष लढणार, या राजकीय वर्तुळातील चर्चांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व। येणारी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार, सांगलीतल्या मेळाव्यात प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। पुणे पोलिसांच्या नोटिशीनंतर वाशिम पोलिसांनी 1.5 तास पूजा खेडकरांचा जबाब नोंदवला। शासकीय विश्रामगृहात जाऊन खेडकरांचा जबाब नोंदवला गेला। जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांची पूजा खेडकरांना नोटीस। पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात केलेल्या छळवणुकीच्या तक्रारीबाबत आज जबाब घेणार। खेडकरांनी वाशिममध्ये दाखल केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग। पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवणं ही कारवाई पुरेशी नाही, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। तसंच फसवणूक केल्यानं फौजदारीचाही गुन्हा दाखल केला पाहिजे। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव ग्रामस्थांचा खेडकर कुटुंबियांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा। मनोरमा खेडकर यांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। विशाळगडाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क। सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेज शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधीक्षकांचा इशारा। कोल्हापुरात समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी। विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची खबरदारी। विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापूरमध्ये काढत असलेल्या मोर्चाला हिंदू समाजाचा मोर्चा। 19 जुलैला कोल्हापूर बंदचा हिंदू समाजाचा इशारा। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली घरांची मोडतोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा। श्रीरामपूरमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शनं करत शासनाकडे कारवाईची मागणी। पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच विशाळगडावरील अतिक्रमण निघण्यास विलंब। विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचा आरोप। हिंदुत्व निष्ठांची दिशाभूल करणाऱ्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली। विशाळगडावरील अतिक्रमण पावसाळ्यानंतर हटवण्यात यावं, जयंत पाटील यांची सरकारला विनंती। हिंसाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि विस्थापितांचं पुनर्वसन करण्याचीही मागणी। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी आज बैठक बोलावली। उर्वरित पदाधिकाऱ्यांनी तुतारी फुंकू नये या अनुषंगानं खबरदारी। पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर भेट घेणार। अजित गव्हाणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिक अस्वस्थ। अमोल कोल्हेंची भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द। ठाकरेंच्या शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा जनता दरबार रद्द। अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पिंपरीमधले जे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले त्यांना निवडणुकीत जागा मिळणार नव्हती म्हणून ते गेले, मात्र शरद पवार आणि जयंत पाटील यांनी युटर्न घेत कार्यकर्त्यांना पक्षात घेतलं। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा निशाणा। लाडका भाऊ योजना ही 1974 पासून महाराष्ट्रात सुरू आहे। सरकारनं फक्त नाव बदललंय, त्यामुळे ही फक्त खोटी घोषणा, अंबादास दानवेंची टीका। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेटमध्ये योजनांची उधळण। पुरस्कार वितरण सोहळ्यातून बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका। लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार। रक्षाबंधनाला खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार। अर्थमंत्री अजित पवारांची गडचिरोलीमध्ये घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत दलाली करून पैसे उकळणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल। प्रहारच्या जिल्हाध्यक्ष वंदना म्हस्के यांच्या विरोधात करमाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फसवणूक। 20,000चं सोनं लंपास। नाव नोंदणी झाली नाही, मात्र 20,000चं सोनं गायब।
श्रीरामपूरचे दिवंगत आमदार जयंत ससाणे यांच्या स्मृती पुरस्कारांचं वितरण, शेती, उद्योग, व्यवसाय, सहकार तसंच प्रशासकीय सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराचं वितरण. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांना धमकी, 5 लाख रुपये द्या अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करून मित्रपरिवारात बदनामी करेन असा धमकीचा मेल आणि व्हॉट्सअॅप मेसेज. तक्रारीनंतर खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या 2 शासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस. 15 तासात 300 शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटी घालत जामीन मंजूर केल्याप्रकरणी कारवाईची सरकारकडे मागणी. बालहक्क न्याय मंडळाचे सदस्य LN धनवडे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता. धनवडेंनी पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती आणि जामीनही मंजूर केला होता. संतप्त नागरिकांनी पांढरकवडा नगर परिषदेला कुलूप लावलं. पांढरकवडा शहरामध्ये घाणीचं साम्राज्य. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरच्या चेना गावाजवळ जीर्ण झालेल्या 200 मीटर लांबीच्या जुन्या रस्त्याची पुन्हा एकदा चाळण. 15 दिवसांपूर्वीच 10 कोटी खर्चून बनवलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं ठेकेदारावर कारवाईची मागणी. पेट्रोलची फवारणी करून घराला आग लावली. झोपेमध्ये असलेल्या आई आणि मुलीचा जळून मृत्यू. बागलकोटच्या मुधोळ तालुक्यातील बेळगली इथली घटना. गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या N1 परिसरात बंगल्यामध्ये चोरी. 106 तोळे सोन्याची चोरी करणारे गजाआड. पोलिसांनी 48 तासात नाशिकमधून आरोपींना अटक केली. ठाण्यामध्ये युथ काँग्रेसचं अनधिकृत पब आणि हुक्का पार्लर विरोधात आंदोलन. अनधिकृत पब आणि हुक्का पार्लरवर पोलीस आणि महापालिका कशा प्रकारे कारवाई करते याकडे लक्ष. परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. कंत्राटदाराचं बिल प्रलंबित असल्यानं घंटागाडी चालकांचं कामबंद आंदोलन. दादरा नगर हवेली आणि दमन बनावटीची अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. पालघरच्या वाणगाव पोलिसांची कारवाई. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेत खिंडीमध्ये मालवाहू ट्रेलरला अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातामुळे ट्रक रस्त्यावर आडवा. जवळपास 2 तास महामार्ग ठप्प. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी. दिल्ली दरबारी. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमित शहांची भेट घेतली. महाराष्ट्रात किरीट सोमय्या पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर येण्याची शक्यता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ कोविंद यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा करणार. निवडणुकीचं काम करणाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती. नीट प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. नीटची पुनर्परीक्षा घ्यावी का या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार याकडे लक्ष. कथित मद्य घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील निर्णय न्यायालयानं राखून ठेवला. जामिनाबाबत 29 जुलै रोजी सुनावणी होणार. कर्नाटकातील स्थानिकांना खासगी नोकरीत 100% आरक्षण देण्याच्या निर्णयावर सिद्धरामय्या सरकारचा U-टर्न. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून पोस्ट डिलीट. खासगी नोकरीमध्ये आता स्थानिकांना 50 आणि 70% आरक्षण. पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचा सबका साथ सबका विकास घोषणेला विरोध. जो हमारे साथ हम उनके साथ अशी नवी घोषणा दिली. हरियाणामध्ये अग्निवीरांना सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण दिलं जाणार. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची घोषणा. याशिवाय 5 लाखापर्यंतचं कर्जही बिनव्याजी दिलं जाणार. राजस्थानच्या 2 शहीद सैनिकांच्या पार्थिवावर त्यांच्या झुंझुन या मूळ गावी अंत्यसंस्कार. तिरंगा यात्राकडून महिलांनी सॅल्यूट दिला. JCBतून पुष्पवृष्टी. दहशतवाद्यांशी लढताना वीरमरणानंतर. युक्रांदचे ज्येष्ठ नेते अरुण ठाकूर यांचं निधन. अरुण ठाकूर यांच्यावर आज मुलुंडमध्ये अंत्यसंस्कार. भारतीय IT उद्योग उभारणीमध्ये अरुण ठाकूरांचा मोलाचा वाटा. जे घडणार आहे ते कसं टाळता येईल. हाथरसमधल्या सत्संग दुर्घटनेवर भोलेबाबाची प्रतिक्रिया. ज्यानं या भूमीवर जन्म घेतलाय त्याला एक दिवस जायचंय, भोलेबाबाचं वक्तव्य. पुरीतील जगन्नाथ मंदिराचं रत्नभांडार आज पुन्हा खुलं करणार. शुभमुहूर्तावर व्हिडिओग्राफीसह खजिन्याचं स्थलांतर होणार. उत्तर कन्नडमध्ये संततधार पाऊस. कर्नाटकच्या अंकोला तालुक्यातील शिरूर जवळ भूस्खलन. 4 जणांचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता.
मॉरिशसमध्ये पहिल्या जनऔषधी केंद्राचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथही उपस्थित। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण, क्वारंटाईन राहून काम करणं। सरदार 2च्या सेटवर अपघात, 20 फूट उंचावरून पडल्यानं स्टंटमॅनचा मृत्यू। ॲक्शन सिक्वेन्स शूट करताना ही घटना घडली। भारतीय संघाच्या श्रीलंका मालिकेसाठी निवड होणार। हार्दिकला कर्णधारपदी डावलून सूर्याला कर्णधार बनवण्यावर बीसीसीआय आणि निवडकर्ते यांचं एकमत नाही। संघात मोठे बदल होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।